नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड तालुक्यातील सवेतील श्री मानाई देवीची यात्रा ही संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असून मंगळवारी ती मोठ्या उत्साहात पार पडली. श्री मानाई देवी देवस्थान ट्रस्ट तसेच मुंबई, दिल्ली आणि पुणे मंडळाच्या वतीने यात्रेचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेची सुरुवात सकाळी मंदिरात देवीच्या मूर्तीची स्थापना करून करण्यात आली. दुपारी नवीन बागाडावर लाट फिरवण्याचा पारंपरिक सोहळा पार पडला. तर रात्री काठ्या आणि पालख्यांची वाजत गाजत मिरवणूक मंदिरात दाखल झाली. देवीची चौक भरल्यानंतर पुन्हा एकदा बागाडावर लाट फिरवण्यात आली, जे या यात्रेचं मुख्य आकर्षण मानलं जाते. या यात्रेमध्ये पंचक्रोशीतील विविध गावांमधून शासन काठ्या आणि पालख्या मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या. वामणे, दासगाव येथील शासन काठी तसेच गोठे येथील जागमाता देवीच्या पालखीचे पारंपरिक पद्धतीने पायघड्या घालून आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. लेझिम नृत्य, सनईचे सूर आणि ढोलताशांच्या गजरात पालख्या आणि शासन काठ्यांचं आगमन सोहळे भाविकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भव्य आणि देखणे मंदिर, ज्याचा 2 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी सकाळपासून रात्रभर रांगा लावून शांततेत दर्शन घेतलं. भाविकांसाठी प्रसाद वितरणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच यात्रेदरम्यान मनोरंजनासाठी पारंपरिक तमाशांच्या जंगी कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं. महाड तालुक्यासह खाडी पट्ट्यातील मोठ्या संख्येने नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणाने भारावून गेला होता. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.